आणि आता वळणार आहोत पुढच्या बातम्यांकडे। अकोल्यामध्ये 60 पारचं टार्गेट महायुती पूर्ण करेल असा विश्वास फडणवीसांनी बोलून दाखवलेला आहे। अकोल्यामधल्या प्रचार सभेमध्ये मुख्यमंत्र्यांकडून विजयाचा विश्वास व्यक्त करण्यात आलाय। आजची ही सभा इतकी प्रचंड आहे, इतकी विशाल आहे की माझ्या मनात कुठलाही संशय उरलेला नाही। रणधीर भाऊंनी जे टार्गेट या ठिकाणी सांगितलं 60 पार, ते टार्गेट आपली महायुती निश्चितपणे पार करेल हा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो। शिवसेना भवनामध्ये ठाकरे बंधूंकडून मुंबईसाठी वचननामा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। राज ठाकरे तब्बल 20 वर्षांनंतर शिवसेना भवनामध्ये आलेले होते। महत्त्वाची बातमी आपण पाहताय। दमदाटी करणाऱ्या राहुल नार्वेकरांचं निलंबन करा, उद्धव ठाकरेंची मागणी होती, तर हा महाराष्ट्र इथला प्रत्येक महापौर मराठीच होणार असं राज ठाकरेंनी म्हटलंय। शिवसेना भवनात ठाकरे बंधूंनी संयुक्त पत्रकार परिषद घेत वचननामा जाहीर केलाय। विशेष म्हणजे राज ठाकरे हे तब्बल 20 वर्षांनंतर शिवसेना भवनात आले होते। राज्यात झुंडशाही सुरू असून लोकशाही संपलीये, दमदाटी करणाऱ्या राहुल नार्वेकरांचं निलंबन करा अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली आहे। याला लोकशाही म्हणता येणार नाही। आपल्या देशातली लोकशाही संपून झुंडशाही सुरू झाले असंच आता वातावरण आहे। म्हणजे आम्ही त्यांची मतचोरी पकडली, त्यांनी आता उमेदवारांची पळवापळवी सुरू केली। एक आमदार आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करून दुसऱ्या म्हणजे जनतेवरती दमदाटी करतोय आणि म्हणून त्यांना तत्काळ निलंबित केलं पाहिजे, त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे। मराठी महापौरच्या मुद्द्यावर बोलताना महाराष्ट्रामध्ये महापौर मराठीच होणार असल्याचं राज ठाकरे म्हणाले। हा महाराष्ट्र आहे, महाराष्ट्रामधल्या प्रत्येक शहरामधला महापौर हा मराठीच होणार। इथे कसलं हिंदू मराठी करताय तुम्ही? मी त्या दिवशी म्हटलं नाही का तुम्हाला की आम्ही हिंदू आहोत, हिंदी नाही आहोत? हिंदी मला येत नाही ना, हिंदी मला येत नाही ना। दरम्यान आम्ही म्हणत असणाऱ्या योजना केंद्र राज्यानं नाकाराव्यात, मग बघू असं म्हणत राज ठाकरेंनी एक प्रकारे इशाराच दिलाय। चांगल्या कामांना राज्य आणि केंद्र सरकारने नाकारत होते। पहिलं हे तुमच्या समोरच येईल ना की आम्ही ह्या योजना करायचं म्हणतोय, याच्यासाठी राज्याची किंवा केंद्राची परवानगी पाहिजे आणि हे नाही देत आहेत, बघू। मुलुंडचा सगळे ती कांजूरचे मिठागरे आहेत, ती अदानीच्या घशात घातलेली आहेत। म्हणजे यांचा महापौर होणार नाही, पण झाला तर मुंबईचं अदानी स्थान होईल, हे माझं स्पष्ट आणि ठाम मत आहे। उद्धव मामूंचा जर महापौर मुंबईमध्ये झाला तर मुंबईचं पाकिस्तान होईल। उद्धव ठाकरेंनी 1997 ते 2022 या 25 वर्षामध्ये या देशामध्ये घडलेला सगळ्यात मोठा भ्रष्टाचार म्हणजे 3 लाख कोटीचा भ्रष्टाचार हा मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये केलेला आहे। मग 10 वर्षामध्ये 21,000 कोटी रुपये खर्च करूनही मुंबई शहराच्या रस्त्यांची दयनीय अवस्था ही केवळ आणि केवळ उद्धव ठाकरेंमुळे आहे। मुंबई पालिकेच्या ठेवींवरून बोलताना उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवरही पलटवार केलाय। अरे तुम्ही नेहमीच सांगता माझ्या महानगरपालिकेमध्ये 70,000 कोटी रुपयाच्या फिक्स डिपॉझिट केले आहेत। अरे त्या फिक्स डिपॉझिटच्या रसीदी आम्ही चाटायच्या का? आम्हाला कागद आणि रसीदी चाटण्याकरता त्या ठिकाणी सत्ता नको आहे, आम्हाला जिवंत माणसाची सेवा करायची आहे। मुंबई महापालिका ही एकमेव महापालिका होती असं आता म्हणावं लागतं की जिच्या मुदत ठेवी 92,000 कोटीपर्यंत आम्ही नेऊन दाखवल्या होत्या आणि त्याच पैशातून मुंबईसाठी कोस्टल रोड हा आपण बांधून करून दाखवलेला आहे। टोलमुक्त ठेवी ह्या चाटायला नसतात, पण त्याचप्रमाणे त्या कॉन्ट्रॅक्टरचे बूट चाटून त्यांना वाटायला नसतात। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्या कोस्टल रोडचं भूमिपूजन झालं। त्यानंतर 2019 मध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्या ठिकाणी वरळीमध्ये त्या स्पॅनवरनं तो जो प्रोजेक्ट आहे तो अडकला होता। त्यानंतर एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले, त्यांनी कोळी समाजाशी चर्चा करून त्या स्पॅनचा जो विषय होता तो निकाली लावला। शिवसेना भवनात दोन्ही ठाकरे बंधूंनी शिवशक्तीचा वचननामा जाहीर केलाय। या शिवशक्तीमध्ये शिवसेना आहे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे, शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले। ठाकरे बंधूंच्या या जाहीरनाम्यातील ठळक मुद्दे पाहूयात। बेस्टच्या घरगुती ग्राहकांना 100 युनिटपर्यंत वीज मोफत दिली जाईल। 700 चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता कर पूर्णपणे माफ केला जाईल। पालिका कर्मचाऱ्यांपासून मिल कामगारांपर्यंत सर्वांना हक्काची घरं दिली जातील। पुढील 5 वर्षात 1 लाख मुंबईकरांना स्वस्त घरं उपलब्ध करून देण्याचं उद्दिष्ट आहे।
घरकाम करणाऱ्या महिलांना दरमहा 1500 रुपये मदत दिली जाईल. महिलांसाठी दर 2 किलोमीटरवर सुसज्ज स्वच्छतागृह माँसाहेब किचनमधून 10 रुपयात जेवण मिळेल. बेस्टच्या ताफ्यामध्ये 10,000 इलेक्ट्रिक बसेस समाविष्ट केल्या जातील. महिला विद्यार्थ्यांना मोफत प्रवास दिला जाईल. पालिका शाळांमध्ये 12वी पर्यंतचं शिक्षण दिलं जाईल. बोलतो मराठी उपक्रमातून मराठी भाषेचा प्रसार केला जाईल.